नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कुंडमळा बेगडेवाडी. पुण्यावरून हे अगदी 30 किलोमीटर अंतरावर आहे, जवळच आहे आणि जवळचं रेल्वे स्टेशन आहे बेगडेवाडी. तिथून तुम्ही 2 ते 3 किलोमीटर अंतरावर पायी चालत आले तर तुम्हाला हे लोकेशन पाहायला भेटते. तर सांगायची खासियत, तुम्ही 2 व्हीलरने पण इथं ऑन द स्पॉट येऊ शकता आणि 4 व्हीलरने पण येऊ शकता. तर हे ठिकाण पावसाळ्यात अगदी प्रचंड गर्दी असते या ठिकाणावर. पण तुम्ही जर आता आले उन्हाळ्यात, जर तुम्हाला पोहायचा आनंद घ्यायचा असेल फ्रीमध्ये, तर तुम्ही इथे नक्कीच भेट देऊ शकता. कारण इथे एकदम छान वातावरण आहे, छान पॉईंट आहे आणि पोहण्याचा तुम्ही आनंद इथे घेऊ शकता. पाणी पण स्वच्छ आहे. इंद्रायणी नदीवरती हा घाट आहे आणि ते छोटे छोटे कुंड आहेत आणि रांजण खळगे आहेत. हा फेमस पॉईंट आहे. पावसाळ्यात इथे प्रचंड गर्दी असते आणि पाण्याचा प्रवाह पण एकदम फुल जोशमध्ये राहतो आणि इथे बऱ्याच साऱ्या घटना पण घडतात, ॲक्सिडेंट पण घडतात. त्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक इथे येऊ शकता आणि पाण्याचा अंदाज घेऊनच तुम्ही पाण्यात उतरा. कारण इथं बरेच जण वाहून पण गेलेले आहेत आणि ॲक्सिडेंट पण झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही ती खात्री एकदा करून घ्यायला हवी. तर मित्रांनो, लोकेशन कसं आहे, एकदम असं झकास. पाणी असं वाहत आहे, समोर असं मंदिर आहे आणि ह्या समोर जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरून 4 व्हीलर जातात आणि छोट्या ब्रिजवरून 2 व्हीलर जातात. तर ह्या 4 व्हीलर फक्त आणि फक्त येथील लोकलचे लोकच इथून घेऊन जातात. नवीन लोक इथून घेत नाहीत. बऱ्याच वेळा त्यांनी जर ट्राय केलं तर इथं पडायचे चान्सेस आहेत गाडीचे. तर आज आम्ही आलो होतो, तर रविवारचा दिवस होता आणि प्रचंड ऊन होतं आणि वॉटर पार्कला नाही म्हटलं तरी 1000-2000 रुपये तुमचे जाऊ शकतात. पण एकदम फ्रीमध्ये तुम्ही पोहण्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही इथे आज आलो होतो. दोघांनी मस्त पोहलो. तरी आली आहे आपली टाटाची नेक्झॉन. गेली बा, काय खताच एकच नंबर काम आहे. इथं वातावरण म्हणलं तर नादखुळा. एक जण इथं मासे पकडत होतं मस्त निवांत. जगाचं वेगळंच काहीतरी आणि या व्यक्तीचं समाधान वेगळंच असते. जगाशी काही देणं घेणं नाही या मच्छीमारांना. आणि इकडंच साईडलाच त्यांची फॅमिली, एकदम लहान मुलं असे निस्वार्थ खेळत होती. पाहून भारी वाटलं. आणि आमची गाडी आम्ही लावली इकडं बाभळीच्या झाडाखाली, कारण प्रचंड ऊन होतं आणि उकाडा पण होता. टायरमधली हवा कमी होण्याची चान्सेस जास्त होती. आणि हे आहेत येथील जलपर्णीची फुलं. मस्तपैकी फुलं पण छान होती. आणि तुम्हाला जर पोहता येत नसेल तर तुम्ही ह्या साईडनं मस्त मनमुराद आनंद घेऊ शकता या डोहाचा आणि तुमची मेमोरीज बनवू शकता. तर हे आहे मंदिर, इथले देवीचं मंदिर आहे आणि इथे एक जत्रा राहते वर्षातून एकदा इथं पण. तर अशा प्रकारे तुम्ही
हे मंदिर इकडून बघू शकता. हा केवढसा पूल आहे. या पुलावरून ॲट अ टाईम फक्त एकच सिंगल गाडी येते आणि ह्याला अगोदर अशी जाळी नव्हती. नंतर इथल्या एका ग्रुपने लावली आहे. इथून असं 2 व्हीलर तुम्ही खाली घेऊन जाऊ शकता. ॲट अ टाईम एकच गाडी येते बसते. एक गाडीला तिकडंच हॉर्न द्यावा लागतो. आता हे लोकेशन पाणी नसल्यामुळं असं आहे. तुम्ही जर पावसाळ्यात आले तर तुम्हाला फार डोळे तुमचे चक्रावून जातील असे प्रकारचं हे लोकेशन आहे. रोटरी क्लब ऑफ पिंपरी लाईटने ह्या जाळ्या बसवल्यात, सेफ्टी जाळ्यात. आणि हा ब्रिज पण जास्त म्हणजे सुरक्षित नाही आहे. तुम्ही जास्त वेळ याच्यावर थांबायला नको हवं आहे, कारण खूप जुना ब्रिज आहे, हलतो तो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमची आज राईड झालेली आहे आणि अगदी मनमुराद आनंद घेतला आहे आम्ही इथे. आणि आता आम्ही निघणार आहोत. पण तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी जाता जाता. जर पावसाळ्यात तुम्हाला गर्दी राहिली बेगडेवाडीकडून, तर माझ्याकडे एक दुसरा रूट आहे. तुम्ही देऊ फाट्याकडून जेव्हा देऊकडे जाता, समोर मिलिटरी कॅम्पच्या पुढे आले तिथे किनई नावाचं गाव आहे.